नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या खास कार्यक्रमामध्ये संवाद नवीन संकल्पनाचा. आणि तसेच आपल्या या वृत्तांत प्रसारकमध्ये आपण प्रभाग क्रमांक 9 मधनं आशिषजी बुटाला हे भारतीय जनता पक्षाकडनं एक उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी थेट आता गप्पा मारणार आहोत आणि काय त्यांचं विजन काय आहे आपल्या प्रभागाप्रती. तर भाऊ तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आपल्या सर्वांचं मी आभारी आहे. हो. भाऊ यंदाची ही जी निवडणूक आपण पाहतोय, स्वराज्य स्थानिक संस्थेचे ह्या निवडणुका लागलेल्या आहेत. तर आपण आपलं विजन काय प्रभाग क्रमांक 9 साठी? प्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, प्रभाग क्रमांक 9 हा सुशिक्षित आणि एज्युकेटेड लोकांचा प्रभाग आहे. बरोबर. हो. इथं मतदार हे अभ्यासू आहेत. आमचं गेली 5 वर्ष या प्रभागातनं जे नगरसेवक होते त्यांच्या मागे लागलो. हो. जो काही नगरपालिकेत मागासवर्गीय फंड आहे त्याचा आपल्या प्रभागात जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी माझी त्यावेळी म्हणजे प्रामाणिक इच्छा होती. हो. हो. आणि त्यासाठी मी प्रयत्नही केले. बरोबर. आजही मी प्रशासनाच्या मागं लागून बरीचशी कामं त्या विभागातही करतो आहे. बरोबर. आता माझ्या त्या विभागात प्रमुख प्रश्न असा आहे की महिलांना पाण्याचा भरपूर त्रास आहे. हो. हो. अगदी हा एकदम ज्वलंत विषय दा. मी गेले 6 महिने आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून जो काही विषय होता तो 50% सॉल्व्ह केलेला आहे. पण हो, हो. माझी इच्छा आहे की हा विषय 100% आपण सॉल्व्ह करावा. हो. यासाठी नगरपालिकेला एक प्रस्ताव पण आपल्या लोणावळ्यातनं गेलेला आहे मंडळींकडून, बरोबर. काही नगरसेवकांकडून, माजी नगराध्यक्षांकडून, की बाबा तिथं PWDची जी आरक्षित जागा आहे त्या जागेवरती टाकीचा प्रस्ताव आहे, पाण्याच्या टाकीचा. हो. 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 ती जर आपली लवकर लवकर टाकी बांधून झाली हो. तर त्या आपल्या सिद्धार्थनगर आणि बाजारपेठ विभागाला 24 तास पाणी उपलब्ध होईल याची व्यवस्था आपण केली पाहिजे. बरोबर. बरोबर. शेवटी त्या माझ्या आया बहिणी आहेत, त्यांना बरोबर. त्रास म्हणजे तो मला त्रास आहे. बरोबर. अगदी बरोबर. हो. त्यांना जो काही त्रास सहन करावा लागतो, संध्याकाळी पोरांचे शिक्षणाचे दिवस असतात, हो. परीक्षा असतात, त्यावेळी हो. त्यांना 6-6, 6:30 वाजेपर्यंत पाण्याची वाट बघायला लागते. बरोबर. दादा मी तुम्हाला मुद्दामूनच थांबवलं, कारण हा जो मुळात जो प्रश्न आहे तिकडे तुम्ही त्या विभागामध्ये त्या भागामध्ये तुम्ही जाताय आणि हे जे मुद्दे कुणाला न मांडता येणार आहे ते तुम्ही मुद्दे मांडताय. मला या ठिकाणी अजून एक सांगावं लागेल की तुम्ही पाण्याचा विषय हे तर आहेच विषय आहेत, पण मुख्यतः तुम्ही जो हा विरंगुळा केंद्र जो उभं करणार आहेत त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. नाही नाही, ज्येष्ठ नागरिक, मी आता तिथं जातो तर ज्येष्ठ नागरिक फक्त तिथं बाहेर 2-3 बाक लावले त्याच्यावर बसतात. बरं. माझी प्रामाणिक इच्छा आहे, शेवटी आपण जातो राजकारणात हे समाजकारण करण्यासाठी. हां, हां. तिथं काय आपलं स्वार्थ नसतं, राजकारण हे समाजकारणासाठी असतं. बरोबर. बरोबर. लोकांच्या हितासाठी आपण जायचं असतं आणि हो. 100% मी जनतेच्या हितासाठी जाणार आहे. बरोबर. मला फक्त 5 वर्ष जनतेची सेवा केली की मला हां. पुण्य माझ्या पदरात पडणार आहे. बरोबर. माझी इच्छा आहे तिथं जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ महिला आहेत, बरोबर. त्यांना म्हणजे एकदम हायफाय नाही तरी एक आपलंसं वाटावं असं एक विरंगुळ केंद्र तिथं उभं करण्याची माझी मानस आहे. बरोबर. आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला शब्द देतो, मी ज्या दिवशी निवडून जाईल 3 तारखेला माझा जेव्हा गुलाल उधळेल त्या 3 डिसेंबरपासून ते पुढच्या 3 डिसेंबरच्या आत अरे वा. तुम्हाला 100% सांगतो तिथं विरंगुळा केंद्र उभं असलेलं तुम्हाला दिसतं आणि त्याचं उद्घाटनही मी तिथल्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्तेच क्या करणार. बात आहे. म्हणजे खरंच मला प्रेक्षकांना माझ्या तसेच प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांना असं खास करून सांगावंसं वाटतं की एक उमेदवार आपल्याला मी हे सगळे माझे इंटरव्ह्यू घेतोय त्यातनं मला बरेचसे असे उमेदवार चांगले उमेदवार भेटते. त्यातले तुम्ही पण एक आहात की तुम्ही जे सांगितलेलं आहे तुमचं जे विजन आहे का आपण पाणी किंवा ह्या सगळ्या बेसिक सुविधा तर आहे, आपल्या समस्या तर आहेच, परंतु वृद्ध लोकांसाठी पण तुम्ही एक जे हे केंद्र उभं करणार आहे हे एक प्रामुख्याने चांगलंच आहे. आणि मला दुसरं मुख्य असं विचारायचं की तिकडची जी तरुण जी आहे त्या तरुणाईसाठी तुमचं काय विजन काय असणार आहे? आता बरीचशी जे तरुण रोजगार आहेत, म्हणजे ज्यांना नोकऱ्यांच्या अपेक्षा आहेत, असे बरोबर. बरेचसे लोक आहेत तिथं. त्यातले काही लोक तर ऑलरेडी आपल्या नगरपालिकेत कामाला आहेत. बरोबर. आता एक मोठा प्रश्न नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपले मुख्य अधिकाऱ्यांच्या मागे लागून लाड समितीचा जो विषय होता हो. हो. त्यातल्या 32 लोकांपैकी आता त्यांनी 14 लोकांना रुजू करून घेतले. बरोबर. पुढच्या याच्यात 8 लोकांना प्रस्ताव झालेला आहे. हो. 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 इलेक्शन नंतर आता आचारसंहिता असल्यामुळे तो राहिला असेल, पण आचारसंहिता संपल्या तो विषय मार्गी लागणार आहे. बरोबर.
हा सरकारी झाला हो आणि तिथल्या लोकांना रोजगार देणे ही आमची जबाबदारी आहे. बरोबर आम्ही जर निवडून येतो 5 वर्ष त्या वॉर्डात फिरलंच पाहिजे माणसाने. बरोबर बरोबर अगदी तो बरोबर. लोकप्रतिनिधी आहे त्यांचा, त्यांच्या समस्या ऐकल्याच पाहिजे. हो बघा 100% लोक चांगलं बोलत नाही, हा पण 80% लोकांचे जर प्रश्न सुटले हो तर 20% आपण भविष्यात प्रयत्न करू शकतो. बरोबर पण बरोबर 80% लोकांची आपल्याला दुआ लागणार आहे. बरोबर त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार आहे. आहे त्यांच्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे. बरोबर त्यांच्या अडीअडचणी जर आपल्या लिमिटमध्ये असतील सोडवायच्या तर त्या 100% सोडवलंच पाहिजे. बरोबर अगदी बरोबर. निवडून यायचं आणि 5 वर्षात तोंड दाखवायचं नाही, नुसतं पैशाच्या जोरावर निवडून यायचं हे माझं हा. विजन नाही आहे. बरोबर बरोबर हो. मला समाजकारण करण्यासाठी निवडून यायचं आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो की आपला हा जो पॉडकास्ट म्हणता किंवा इंटरव्ह्यू म्हणा हे होण्या अगोदर तुम्ही मला सांगितलं की प्रामुख्याने मी तरुणाईसाठी तिथं मी माझं लक्ष असणार आहे का जी तरुणाई तिकडची एक चांगल्या दृष्टिकोनाने ते पुढं जायला हवेत, त्यांना रोजगार धंदा कसा उपलब्ध मी करून देईन याच्यावरती आपलं बोलणं झालं होतं. आणि जाता जाता तुम्ही काय सांगाल, नागरिकांना काय सांगाल तुम्ही? मी नागरिकांना हात जोडून विनंती करतो की आपण मतदान रूपी मला आशीर्वाद द्या. मी 5 वर्ष नाही 50 वर्ष तुमची सेवा करेल. मला सेवा करायचीच आहे. बरोबर मला फक्त समाजकार्य करायचं आहे, राजकारण कुठलंही करायचं नाही. तो बरोबर. कुठल्या धर्मियाचा असो, तो कुठल्या शिक्षणात कमी जास्त असो, काही असो, पण मला फक्त लोकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी निवडून द्या. माझा फार मोठा जनसंपर्क आहे, मित्रपरिवार आहे. हे दोन्ही प्रभाग एकदम विरुद्ध आहेत, बरोबर पण दोघांना एकत्र करून एक प्रभाग, यशस्वी प्रभाग हा माझा राहील. बरोबर प्रभाग क्रमांक 9चं नाव अख्ख्या लोणावळ्यात 1 नंबरला राहील याची मी तुम्हाला आज इथं हे गवाही देतो आणि मी नक्कीच निवडून येणार हा मला आत्मविश्वास आहे. या जनतेच्या पाठिंब्यावर माता भगिनींच्या आशीर्वादाने मी प्रभाग क्रमांक 9चं 3 तारखेला गुलाल उधळणार हे मला 100% नक्की खात्री आहे. बरोबर. तर हे होते आशिष भाऊ यांचं विजनही चांगलं आहे. पाण्याच्या समस्या असो किंवा तरुणाईला रोजगार देण्याचा असो, त्यांचं विजन पक्का असल्यामुळं गुलाल त्यांच्या अंगावर तो उधळला जाणारच आहे. आपण बघूया येणारी ही जी निवडणूक आहे त्याच्याकडे आपलं लक्षच राहणार आहे. तर तत्पूर्वी आपण थांबूया. धन्यवाद.